नागपुरात मोटरसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडे झाले आहे। युनिट 1 पोलिसांनी 2 सख्या भावांना अटक करत तब्बल 27 चोरीच्या मोटरसायकलला जप्त केला आहे। या चोरट्यांचा थेट मध्य प्रदेशाशी कनेक्शन असल्याचेही तपासात समोर आले आहे। अशा परिस्थितीमध्ये काल 2 गुन्हेगार बाईक चोर गुन्हे शाखा क्रमांक 1 च्या हाती लागले। काय सांगाल या सगळ्या कारवाईबद्दल? आणि यस, मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणावर होते, यासाठी आपण कंटिन्युअस काम त्याच्यावर करत असतो। मागच्या वर्षीही हे जे युनिट 1 आरोप पकडल्यात राहुल ठाकरे आणि त्याचा भाऊ जो आहे दिनेश ठाकरे, हे 2 बंधू आहेत। राहुल ठाकरे आपल्याकडे राहतो नागपूरमध्ये, इथून चोरी करतो आणि त्याचा भाऊ दिनेश ठाकरे एमपीत राहतो बैतूलमध्ये, तिथं जाऊन हा विकतो। अशा तऱ्हेचा रॅकेट आहे। मागच्या वर्षी 32 मोटरसायकल त्यांच्याकडून आपण डिटेक्ट केल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा आता युनिट 1नंच परत 27 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत। यांचे मोरडस ऑपरेटिव्ह असं म्हणाल तर ही मंडळी काय करताय, इथून उचलत आहे गाड्या आणि एमपीमध्ये जर विकल्या जात आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा लवकर सुगावं लागत नाही आणि तिकडं परस्पर शेतकरी वगैरे असे हातावर काम करणारे लोक अशांना 2-4 हजार 5 हजाराला गाड्या ते विकून टाकतात। तर ह्यांना आम्ही कारवाई केली। याच्यात आम्ही 111 जो BNSचा कायद्याचं नवीन सेक्शन आहे, जे मोकाशी रेटेड, ते पण लावायला सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट नागपूर।